तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजे विश्व विशाल न्यूज चॅनल. आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नमस्कार आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं विश्व विशाल न्यूज मध्ये. आता मी आलो आहे इरा इंटरनॅशनल स्कूल धाराशिव येथे आणि इरा इंटरनॅशनल स्कूल धाराशिव येथे एसबीआय लाईव्ह च्या तर्फे एसबीआय लाईव्ह कडून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. आणि चित्रकला स्पर्धेचं आयोजन केल्यानंतर विद्यार्थ्यांनी अतिशय छान असे चित्र काढलेले आहेत. आपण पाहू शकतो अतिशय छान चित्र काढलेले आहेत. अगदी पाहायला गेलं तर बघा किती वर्षाचा आहेस तू, कुठल्या वर्गात आहेस? सीनियर केजी. सिनियर केजीचा हा विद्यार्थी आहे आणि यानं अतिशय उत्तम असं चित्र काढलेलं आहे. आपण पाहू शकतो अशाच पद्धतीनं विद्यार्थ्यांनी खूप छान पद्धतीनं चित्र काढलेले आहेत. आणि आपल्या बरोबर चर्चा करण्यासाठी सर आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करूयात. सर, आपण काय सांगाल, आपलं नाव सांगा. आणि विद्यार्थ्यांनी खरं तर अतिशय सुंदर अशी चित्रकलेचं त्यांनी चित्रकला केलेली आहे. आणि खरं आपल्या शाळेमध्ये इतक्या छान पद्धतीने चित्रकला पण शिकवली जाते. बरोबर. खऱ्या अर्थाने पाहिलं तर खूप छान वाटतंय. अगदी लहान लहान वयातील मुलं आहेत, अगदी नर्सरी, ज्युनियर केजी, सिनियर केजी पासूनचे सर्व मुलं आहेत 6वी पर्यंतचे, आणि सर्व मुलं अतिशय उत्तम प्रकारे म्हणजे त्यांच्या आतमधले जे कलागुण आहेत ते खऱ्या अर्थाने आता बाहेर येत आहेत. असा उपक्रम जर वारंवार तुम्ही जर शाळेमध्ये जर राबवला आणि इतर ठिकाणी जरी राबवला तरी नक्की 100% मुलांच्या कलागुणांना वाव भेटेल, यात तिळ मात्र शंका नाही. आपण पाहू शकतो यात लहानातला लहान मुलगा देखील उत्तम प्रकारे या ठिकाणी रंगकाम करतोय, चित्रकाम करतोय, आणि त्याच्यामुळे मलाही आनंद होतोय की आमच्या शाळेचे विद्यार्थी खरंच खऱ्या अर्थाने का म्हणजे प्रगल्भतेने पाहिला त्याची बुद्धिमत्ताही उत्तम आहे आणि त्यांची दृष्टी उत्तम आहे की कोणत्या ठिकाणी कोणता रंग द्यायचा आहे, म्हणजे रंगसंगती त्यांनी अतिशय उत्तम प्रकारे केलेली आहे. हा, मग त्याच्यामुळे खूप छान वाटतंय मला की शाळेमध्ये आमच्या विद्यार्थी एवढे सुप्त गुण त्यांच्या आतमध्ये लपलेले आहेत ते आज बघायला भेटले. बरोबर. आपण पाहू शकतो, आता आपण पाहायला गेलो तर आपण कुठलंही बघा, अगदी लहान मुलं आहेत आपण एक उदाहरणासाठी एक चित्र पाहूयात. एक चित्र पाहूयात आपण. हा, तुझं काय नाव आहे बाळा? श्रवण. आणि बघा श्रवण, तुझं कितवीला आहेस तू? 5वीला. 5वीला आहेस. हा 5वीचा विद्यार्थी आहे आणि त्यानं बघा किती छान असं चित्र काढलेलं आहे. त्याचबरोबर आपण पाहायला गेलो तर आणखी एक चित्र बघूयात. बाळा, तुझं नाव काय आहे? जान्हवी. जान्हवी. दहीभाते. जान्हवी दहीभातेचं हे चित्र आपण पाहू शकतो. अतिशय खरं तर चित्र आपण पाहू शकतो. सुंदर असं चित्रकला आहे आणि विद्यार्थ्यांमधले कलागुण जे आहेत ते असेच आपण खरं तर विद्यार्थ्यांना इतक्या लहान वयामध्ये त्यांच्यातील कलागुण बाहेर येणं अतिशय गरजेचं असतं. आणि त्यासाठी इरा इंटरनॅशनल स्कूल जे आहे ते अतिशय छान पद्धतीने प्रयत्न करत आहे. आपण काय सांगाल, कशा पद्धतीनं विद्यार्थ्यांनी चित्रकला स्पर्धेला आपण कसं मार्गदर्शन करताय? Art is not a thing or competition. It is express their children's expression about their child or things which express the feelings in their drawing sheet. It is a very amazing competition. Thank you SBI Life Insurance for conduct this exam, and thank you on behalf of IRA International School. Thank you, sir. थँक्यू. मॅडम, काय सांगाल तुम्ही? अतिशय लहान मुलं आहेत आणि एवढ्या लहान मुलांना रंगाची एवढी म्हणजे अतिशय म्हणजे त्यांनी रंग कोणता वापरावा, कुठं वापरावा याचं ज्ञान त्यांना आहे. आणि हे खरं तर एवढ्या लहान वयामध्ये यांना कसं शक्य होतंय? प्रत्येक लहान मुलामध्ये किंवा मुलामध्ये काहीतरी सुप्त गुण असतात आणि चित्रकला ही प्रत्येक मुलाची सुप्त गुणामध्ये येते. आणि त्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी एसबीआयनं जो हा उपक्रम राबवलेला आहे तो खरंच खूप चांगला आहे आणि प्रशंसनीय आहे. त्याबद्दल आम्ही सर्व एसबीआय लाईफचे आभारी मानतो. आणि असे जे उपक्रम आहे ते प्रत्येक वेळी नवीन नवीन उपक्रम राबवण्यात यावे अशी मी विनंती करते त्यांना. काय सांगाल मॅडम? विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरती खूप अतिशय आनंद आहे आणि अतिशय आनंदाने त्यांनी खरं तर या चित्रकला स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला आहे. सुंदर अशी चित्र रेखाटलेली आहेत. आपण काय सांगाल, कसं मार्गदर्शन दिलं जातं आपल्या शाळेतनं? काय वेगळे पण आहे आपल्या शाळेचं? सर, हमारे स्कूल की यही खासियत है कि हम बच्चों से कुछ अलग करवा कर लेते हैं। और हमारे बच्चों में ना बहुत से ऐसी जो छुपी हुई चीजें हैं जो आज हमें खुलकर बाहर आती हुई दिख रही हैं। हाँ, हम हमारा पढ़ाने का काम करते हैं, लेकिन आपने एग्जाम लेने के बाद हमको समझ में आया कि हमारे बच्चे यहाँ तक प्रिपेयर हो गए हैं और अच्छे से काम कर रहे हैं। और ये जो कलर इन्होंने भरे हैं, ये इनके जो एक्सप्रेशन होते हैं, जो मन में छुपी हुई जो कलर की भावनाएं होती है, वो सारी कलर की भावनाएं यहाँ पर हमें इस कागज पर दिखाई दे रही हैं। एसबीआई ने ये बहुत अच्छा उपक्रम लिया है, इसलिए एसबीआई का बहुत बहुत धन्यवाद। थैंक यू. इनके चेहरे पर भी अलग ही कलर दिखाई दे रहा है बच्चों के. वो कुछ नया करने के बाद बच्चों में ना एक जो हंसी होती है या खुशी होती है ना, वो हमें दिखाई दे रही है कि हमने कुछ तो नया किया है, कुछ तो अच्छा किया है। हाँ,
तो देखिए आपण पाहू शकतो बाळा तुझं नाव काय? प्रांजली. आणि तू कितवीला आहेस? दुसरीला आहे. बघा ही दुसरीची विद्यार्थिनी आहे आणि वाटतं का आपल्याला ही दुसरीच्या विद्यार्थिनीनं चित्र काढलं असेल? तर हेच आहे इरा इंटरनॅशनल स्कूलचं वैशिष्ट्य आणि इरा इंटरनॅशनल स्कूलमध्ये खरं तर विद्यार्थ्यांना अतिशय चांगल्या पद्धतीचं शिक्षण दिलं जातं आणि विद्यार्थ्यांकडनं अतिशय चांगल्या पद्धतीने तयारी करून घेतली जाते. आता हा झाला चित्रकलेचा भाग. चित्रकला स्पर्धेमध्ये तर विद्यार्थी खूप छान पद्धतीनं चित्रकला करत आहेत. याबरोबरच आपण सरांना विचारूयात की सर चित्रकला स्पर्धेबरोबरच चित्रकला स्पर्धेबरोबरच आपण आणखी काय काय ऍक्टिव्हिटी राबवतो आपल्या शाळेमध्ये? आपल्या शाळेमध्ये विशेष करून म्हणजे मुलांचा सामाजिक, बौद्धिक आणि आर्थिक सगळ्या स्वरूपाचा विकास व्हावा म्हणून जसं आता चित्रकलेचा तुम्ही पाहता त्याच पद्धतीने आपण गायन असेल, नृत्य असेल, कराटे असतील, नोहे आपण ही महाराष्ट्रातली एकमेव शाळा आहे किंवा आपण धाराशिव परिसरातील देखील एकमेव शाळा आहे की ज्या ठिकाणी आपण आध्यात्मिक शिक्षण देतो की आज ज्या गोष्टीची खऱ्या अर्थाने गरज आहे. इतर शाळेमध्ये जर पाहिलं तर कोणत्याही मुलाला रामायण, महाभारत, गीता याविषयी काही एक स्वरूपाचं ज्ञान नसतं, परंतु आपल्या शाळेमध्ये आपण आवर्जून तो विषय या ठिकाणी राबवत आहोत की जेणेकरून विद्यार्थ्यांना आपल्या सर्व जे काही पुरातन आणि सनातन काळातील जे काही वाङ्मय आहे त्याचाही अभ्यास व्हावा आणि त्याचंही अध्ययन व्हावं, जेणेकरून मुलांच्या आचरणामध्ये बदल व्हावा, विचारांमध्ये बदल व्हावा आणि त्याच्या कृतीमध्ये देखील बदल होऊन तो समाजासाठी काहीतरी विशेष कार्य करू इच्छिणारे भरपूर असे माणसं आहेत की ज्यांना असं वाटतं की बाबा आम्ही ती गोष्ट शिकू शकलो नाही परंतु आमच्या विद्यार्थ्यांनी ती गोष्ट शिकायला पाहिजे. असं एक ना एक नवीन उपक्रम आम्ही राबवण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि जेव्हापासून शाळा सुरू झालेली आहे तेव्हापासून आम्ही हेच पाहिलंय की ज्या भागामध्ये ज्या गोष्टीची कमतरता आहे ती गोष्ट आम्ही आवर्जून या ठिकाणी राबवण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्यातलीच मुख्य अशी म्हणजे की मुलांना आत्मसंरक्षणासाठी जी गोष्ट लागते ती म्हणजे कराटे असेल, सुप्त गुणांना वाव देण्यासाठी गायन असेल, नृत्य असेल किंवा चित्रकला असेल, आर्ट अँड क्राफ्ट असेल आणि माणसाला समाजामध्ये आणि सगळ्या विश्वामध्ये वावरण्यासाठी, राहण्यासाठी, सगळ्यांसोबत व्यवहार करण्यासाठी जी विवेकाची गोष्ट असते ती विवेक त्यांना प्राप्त होतो, तो आध्यात्मिक गोष्टीतून प्राप्त होतो आणि ते आध्यात्मिक शिक्षणही देण्याचा आमचा जास्तीत जास्त प्रयत्न या वर्षीपासून आम्ही सुरू केलेला आहे. म्हणजे याच्यामधनं असं दिसून येतं की विद्यार्थ्यांना सर्व गुण संपन्न करण्याचा आपला प्रयत्न असतो आणि आपण तो अवश्य असाच करत राहावा. अशा तुम्हाला विश्वविशाल न्यूज आणि एसबीआय लाईव्ह कडनं तुम्हाला शुभेच्छा आहेत. आपण विश्वविशाल न्यूजशी बोललात त्याबद्दल धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. खूप धन्यवाद. तर आपण आलो होतो इरा इंटरनॅशनल स्कूल धाराशिव येथे आणि इरा इंटरनॅशनल स्कूलमध्ये आज आपण पाहतोय चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि मुलांनी अतिशय छान असं चित्रकला स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आणि आपण पाहू शकतो अतिशय छान त्यांनी चित्र काढलेले आहेत. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपण विश्वविशाल न्यूजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की क्लिक करा. त्याचबरोबर तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुक पेजला पाहत असाल तर विश्वविशाल न्यूजचं फेसबुक पेज देखील नक्की फॉलो करा. आपण इथेच थांबूयात. विश्वविशाल न्यूज साठी मी विशाल जगदाळे, धाराशिव. धन्यवाद. तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजे विश्वविशाल न्यूज चॅनल. आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा